भाग्यश्रीचा जो निर्गुण खून झालेला आहे त्याच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालली जावी. तिच्याकरता उज्ज्वल निकमसारखे निष्णात वकील जे लवकरात लवकर तिला न्याय देऊ शकतील. हल्ली पोलीस यंत्रणेकडून चार्जशीट दाखल करताना त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई पुढच्याकरता खटला चांगला चालावा याकरता जे करता येईल त्याच्यासाठी हा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे. पण तत्पूर्वी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी या सर्व गोष्टी करण्याचा आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य ती आम्ही कारवाई करून दोषींना लवकरात लवकर सजा देऊ. आणि या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण आज ह्या कुटुंबाच्या मागे शक्ती म्हणून उभे आहोत. तर आज मी या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहे. त्या लातूरच्या लेकीला आदरांजली अर्पित करतो. भाग्यश्री सूर्यकांत सुळे यांच्यावर जो अत्याचार झाला आणि क्रूर हत्या त्यांची झाली या विरोधामध्ये आज आपण सारेच लातूर येथे एकत्रित झालेले आहोत. मी माझे स्नेही सूर्यकांत सुळे कुटुंबीय यांच्या दुःखात सहभागी आहे आणि आपण सारेच या दुःखद प्रसंगी काय आता होईल, कसं होईल याची चिंता आपल्या सगळ्यांच्या ध्यानी आहे. सरकारने याची नोंद घेतली आहे. सरकार पावलं उचलत आहे. सूर्यकांत सुळे किंवा सुळे कुटुंबीय त्यांच्या भावना जर आपण समजून घेतल्या तर त्यांच्या भावना ह्या आहेत की हे घडायलाच नको होतं. आणि मग या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का, मुली सुरक्षित आहेत का, हा देखील प्रश्न आपल्या हृदयाला स्पर्श करतो. सत्ता कोणाचीही असो, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचीच ही कर्तव्य आहे की आपला समाज हा सुरक्षित असला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात ज्याला आपण दुर्बल घटक असं मानतो तो दुर्बल घटक अधिक सुरक्षित असला पाहिजे. या देशामध्ये अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या. दिल्लीमध्ये, हैदराबादमध्ये, कोपर्डीमध्ये, पुण्यामध्ये. आणि जे कायदे आपल्याला करणं आवश्यक आहे ज्याची चर्चा गेली अनेक वर्ष सुरू आहे. म्हणजे असं कृत्य एखाद्याने केलं तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आज आपण करतोय. त्याचा कायदा सुद्धा महाराष्ट्र सरकारनं पारित केला पाहिजे ही अपेक्षा आज या सभेमध्ये मला व्यक्त करावीशी वाटते. पुण्यामध्ये हे घडलं. लातूर आणि पुणे हे नातं काही आजचं नाही आहे. गेल्या अनेक दशकापासून आपल्या भागातून उच्च शिक्षणासाठी मुलं मुली पुण्याला जात असत. आणि आज भीती आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. भाग्यश्री सुळे यांच्या बाबतीत हे घडलं.
अगदी त्याच हरंगुळ गावातील ज्या इतर मुली आहेत त्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलीला परत बोलावून घेतलं. नको शिक्षण जे असेल ते इथंच करू. आणि म्हणून ही जी असुरक्षिततेची भावना आहे याला आपण कसं दूर करणार आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भाग्यश्री सुरे या शिक्षण घेत होत्या आणि अगदी हुशार विद्यार्थी म्हणूनच त्यांची ओळख होती. शेवटच्या वर्षामध्ये कदाचित काही महिन्यामध्ये पदवी घेऊन त्या लातूरला आल्या असत्या. सूर्यकांतनी मला सांगितलं की काही महिन्यामध्ये आम्ही म्हणजे मुलीचं लग्न करायची सुद्धा चर्चा आमच्या घरामध्ये सुरू होती. आणि म्हणून हा प्रसंग आपल्या एखाद्या सहकार्यावर मित्रावर ओढावा हे दुःखद आहे. आणि म्हणून आपल्याला हे सगळं डोळ्यासमोर ठेवून पावलं उचलावी लागतील. मधुमेंद्र पवार यांनी जे तातडीनं करणं शक्य आहे ते सारं महाराष्ट्र सरकार आणि राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे करतायत. कुटुंबाच्या ज्या भावना आहेत विशेषतः सूर्यकांत सुळे या भावना त्यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांकडे देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे आम्ही देखील लेखी स्वरूपामध्ये त्याच्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे या न्यायनिवाड्यामध्ये विलंब होणार नाही, दक्षता बाळगली जाईल आणि ज्या आपल्या भावना आहेत त्या भावनाशी एकरूप राहून महाराष्ट्र सरकार पावलं उचलेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भाग्यश्री सुरे या शिक्षण घेत होत्या आणि अगदी हुशार विद्यार्थी म्हणूनच त्यांची ओळख होती. शेवटच्या वर्षामध्ये कदाचित काही महिन्यामध्ये पदवी घेऊन त्या लातूरला आल्या असत्या. सूर्यकांतनी मला सांगितलं की काही महिन्यामध्ये आम्ही म्हणजे मुलीचं लग्न करायची सुद्धा चर्चा आमच्या घरामध्ये सुरू होती. आणि म्हणून हा प्रसंग आपल्या एखाद्या सहकार्यावर मित्रावर ओढावा हे दुःखद आहे. आणि म्हणून आपल्याला हे सगळं डोळ्यासमोर ठेवून पावलं उचलावी लागतील. मधुमेंद्र पवार यांनी जे तातडीनं करणं शक्य आहे ते सारं महाराष्ट्र सरकार आणि राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे करतायत. कुटुंबाच्या ज्या भावना आहेत विशेषतः सूर्यकांत सुळे या भावना त्यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांकडे देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे आम्ही देखील लेखी स्वरूपामध्ये त्याच्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे या न्यायनिवाड्यामध्ये विलंब होणार नाही, दक्षता बाळगली जाईल आणि ज्या आपल्या भावना आहेत त्या भावनाशी एकरूप राहून महाराष्ट्र सरकार पावलं उचलेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. चार्जशीट बद्दल या ठिकाणी मुद्दे मांडण्यात आले. खरं म्हणजे संभाजी पाटील इथं आहेत, अभिमन्यू पवार इथं आहेत, भगवान खंडारे इथं आहेत. सूर्यकांत सुळे आणि कुटुंबियाच्या मनामध्ये संशय आहे. याच्या मागे काही षडयंत्र आहे का? ज्यांना अटक झालेली आहे तेवढेच दोषी आहेत का? त्यांच्या मागे आणखी कोणी आहे?
महाराष्ट्र पोलीस हे तपास करतायत, पण सीबीआयला ही केस देण्याची आवश्यकता आहे का, हा देखील मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. म्हणून याकडे देखील आपण गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं आहे. कारण 28 तारखेपासून हे सगळं सुरू झालं. असं कळतंय की 30 तारखेला हा घात झाला. त्याच्यानंतरही काही सुडे कुटुंबियाच्या संपर्कात होते हे आरोपी, आणि काही खंडणी वसूल करण्याचा किंवा मागण्याचा त्यांचा प्रयत्न होता. श्याम बरोबरीने आपल्याला सांगितलं की 28 तारखेला तो खड्डा त्या पुणे नगर रस्त्याच्या कडेला शेतामध्ये खणला आणि त्यानंतर 30 तारखेला अपहरण झालं, दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यानंतर ते आरोपी लातूरला आले असं कळतं. लातूरला आले, हरंगुळ या परिसरामध्ये त्यांचा वावर होता, लातूरमध्ये त्यांचा वावर होता. आणि म्हणून समाज बांधवांना न्यायाची जी अपेक्षा आहे, सखोल चौकशी ही झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. आमचा यलम समाज हा लातूरमध्येच आहे विशेषतः, हा काही पुण्या मुंबईमध्ये नाही किंवा नागपूर संभाजीनगरमध्ये नाही. यलम समाजाचं जे प्राबल्य आहे समाजाचं महाराष्ट्रामध्ये ते लातूरमध्येच आहे. आणि मग माझी अशी मागणी आहे की महाराष्ट्र सरकार जे फास्ट ट्रॅक कोर्ट गठीत करत आहे ते लातूरमध्ये स्थापन झालं पाहिजे. आणि हे जे कोर्ट स्थापन करण्याची घोषणा शासनाने दिलेली आहे, याचे जे न्यायाधीश असतील त्या न्यायाधीशाची सुद्धा नियुक्ती ही 8 दिवसामध्ये झाली पाहिजे, अशी देखील मला या निमित्तानं आपल्याकडे विनंती करावीशी वाटते. याच्यामध्ये लातूर म्हणून आम्ही सारे लोकप्रतिनिधी एक आहोत. याच्यामध्ये कुठलंही राजकारण होणार नाही, कोणी करणार नाही. आणि लातूरच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सारेच समाज बांधवांबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन या लढ्यामध्ये त्यांच्या समवेत आहोत, हे देखील मला इथं विनम्रपणे आपल्या पुढं मांडावंसं वाटतं. आणि यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. समाज बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांशी आम्ही सारेच एकरूप आहोत आणि भाग्यश्री सूर्यकांत सुडे यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा आपल्या समवेत देण्यास आम्ही सारे कटिबद्ध आहोत. एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी विचार व्यक्त करू इच्छितो. सुडे कुटुंबीय आणि समाज बांधव यांच्या या दुःखामध्ये आम्ही सारे सहभागी आहोत. आपली भगिनी भाग्यश्री सुडे यांना विनम्र श्रद्धांजली व्यक्त करतो. अत्यंत दुर्दैवी घटना आणि मनाला वेदना करणारी घटना. ज्यांना मुली आहेत, माझ्या घरामध्ये ज्यावेळेस चर्चा झाली, आका होता, आकाने या घटनेबद्दल बोलत असताना अशा लोकांना जे रामभाऊनी सांगितलं, म्हणजे आई काय व्यक्त करू शकते, रामभाऊ तुम्ही तुमच्या शब्दामध्ये त्या गोष्टी व्यक्त केल्या, त्या हैदराबादच्या घटनेला त्यांनी व्यक्त केल्या, त्याच घटनेवर एका आईचं मत होतं की त्याच पद्धतीची शिक्षा अशा लोकांना व्हायला पाहिजे, अशी भूमिका घेतली.
राज्याच्या गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सरकार म्हणून त्यांनी भूमिका घोषणा केली की जी भावना आपल्या सर्वांनी व्यक्त केली ती भावना त्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा खटला चलल याची घोषणा त्यांनी केली. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबद्दलची घोषणा त्यांनी या ठिकाणी केली. त्यानंतर व्यक्तिशः माझंही बोलणं उज्ज्वल निकम साहेबांशी झालं. त्यांनी सांगितलं की मला तशा सरकारच्या वतीने सूचना आल्या. बऱ्याचदा असं होत आहे की घटना घडते, आपण सर्वजण बाहेर पडतो, हा दिवस आपल्या सर्वांच्या लक्षात राहतो, थोड्या दिवसांनी आपण विसरत जातो. सरकारने सरकारची भूमिका केली, तातडीने त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट दिला, उज्ज्वल निकम साहेब दिले. पण ह्याच्यानंतर पुढे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करायला काय, अशी घटना आपल्या भगिनी सोबत घडली, भविष्यात घडू नये यासाठी तरी लातूरमध्ये ह्या घटनेचा एक वेगळ्या पद्धतीने आम्ही सर्वांनी ताकदीने उभा टाकायला. मी आपल्याला एवढंच सांगू शकतो, सरकारने योग्य भूमिका घेतली, पण ही भूमिका घेत असताना वेळ जाऊ नये. जरी मी सरकारमधला प्रतिनिधी जरी असलो, 9 जूनला अधिवेशन सुरुवात होणारे, मी आपल्याला सांगतो 9 जूनच्या अधिवेशनापूर्वी ह्या गोष्टी जर सुरुवात झाल्या नाहीत, अमित भैया, तुम्ही, मी, आपण सर्वजण विधान भवनाच्या पायऱ्यावर बसू आणि जोपर्यंत पुढे प्रकरण आपल्याला न्याय देता येईल आपण सभागृहात जायची गरज नाही. जर आपल्या भगिनीला जर न्याय मिळत नसेल तर आपण सभागृहामध्ये कशासाठी पाय ठेवायचं हाही विचार आपण करायला पाहिजे. आपण सर्वजण पक्षाच्या व्यक्तीने जाऊन ही भगिनी लातूरचीच नव्हे तर महाराष्ट्राची, या देशाची भगिनी, तिला न्याय मिळण्यासाठी त्या पायऱ्यावर बसावं लागेल. आपल्याला फास्ट ट्रॅक कोर्ट चालू व्हावं लागेल, फाशीची शिक्षा घोषणा करून घ्यावं लागेल. विक्रांतजी 15 दिवस म्हटले, 15 दिवस म्हणू नका, आता 30 दिवसाची मागणी करू नका. 15 दिवस म्हटले तर 15 दिवसावरच थांबा, त्याच्यापेक्षा 1 दिवस नको. ही भूमिका आपल्याला ठरवावं. बिलकुल निश्चितपणे ते सुटणार नाही, कुणी जरी असेल ते सुटणार नाही. सर्वांच्या मनात ह्याच भावना आहे की भगिनी म्हणून आपण घ्यायला पाहिजे. आम्ही सर्वजण मिळून ज्या भावना सर्वांनी व्यक्त केल्यात, मला एवढंच माहिती की मला घटना घडतात, पुढे ते थांबतात, ते थांबू नये. त्याच्यामुळे 9 तारखेच्या पर्यंत आम्ही म्हणजे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आपण सरकारमधले प्रतिनिधी आहेत, ह्या भूमिकेला तातडीने न्याय मिळाला पाहिजे, तातडीने त्याला शिक्षा होण्याची भूमिका घ्यायला पाहिजे. चार्जशीट मध्ये तशी भूमिका राहायला पाहिजे. ही भूमिका आपण सर्वांनी मिळून एकत्रित घेतली आहे. आम्ही इथं आवर्जून, मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की आमच्या हातात काय, एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या हातात आहे की न्याय तातडीने मिळाला पाहिजे, आपल्या भगिनीच्या पाठीशी उभा टाकायला पाहिजे. आणि जर तो होत नसेल तर त्या विधान भवनाच्या बाहेर पायऱ्यावर सर्व आमदार, जोपर्यंत आपल्याला या लोकांच्या मनातल्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत आपण विधान भवनात जायचं नाही, असाही निर्णय आम्ही सर्वजण मिळून इथे एकत्रित घेतो. परत एकदा झालेली घटना दुर्दैवी आहे, याचा निषेध करतो. न्याय मिळाला पाहिजे. माझ्यासारख्या स्वभावाच्या माणसाला विचारलं, मी रामभाऊच्या मताची सहमत आहे की अशा माणसाला गोळ्यात घालायला पाहिजे. ही भूमिका निश्चितपणे आपल्या मनामध्ये आहे आणि ह्याच्यापेक्षा वेगळी भूमिका राहू शकत नाही. निश्चित लोकशाहीमध्ये न्याय प्रक्रिया असते, न्याय प्रक्रियेला समोर जाऊ, पण फास्ट ट्रॅक पद्धतीने ही भूमिका होईल. हे मी आपल्याला देवेंद्रजींचं काल ज्यावेळेस माझं बोलणं झालं, एकच शब्द सांगितला, संभाजी त्यांना माफी दिली जाणार नाही. पूर्ण ताकदीने आपलं सरकार त्यांच्या कुटुंबासोबत राहील, हाही शब्द त्यांनी या ठिकाणी दिला. आपण सर्वजण या पद्धतीने आपल्या भगिनीसाठी सर्वजण एकत्रित आलात. याच पद्धतीने जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही सर्वजण शांत राहणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. आमच्या लातूरच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे या भूमिकेशी आम्ही सर्वजणच या भूमिकेच्या सोबत आहोत. अतिशय दुर्दैवी घटना आहे, अतिशय संतापजनक आहे, वेदनाजनक आहे. खरं पुण्यासारखं शिक्षणाचं माहेरघर असलेलं हे शहर आणि या शहरामध्ये अशा घटना घडणं हे त्या शहराला सुद्धा काळजी पडण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे आणि लातूर या ठिकाणी लाखोंच्या वर विद्यार्थी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी येतात. त्यामुळं पुणे आणि लातूर विषयाचा फार सेन्सिटिव्ह विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आहे, ते असलं पाहिजे. आज छोटे कुटुंबावर हे प्रकार आलाय, उद्या अन्य कुटुंबावर येऊ नये म्हणून या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे या मताची सर्व. ही घटना समजल्यानंतर 2 दिवसापूर्वीच मी या पीडित कुटुंबियाची भेट घेतली. आणि कुटुंबासोबत चर्चा केल्यानंतर मला हे लक्षात आलं की अशा प्रकारचा मोर्चाचं आयोजन झालेलं आहे. मी तात्काळ या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे संपर्क केला. हा संपूर्ण घटनाक्रम त्याच्या कानावरती घातला, जो त्यांना ऑलरेडी माहितच होता. माननीय देवेंद्रजींचं आणि मुलीच्या वडिलांचं मी स्वतः माझ्या फोनवरून बोलणं करून दिलं. जवळपास 5 ते 6-7 मिनिट दोघांचा संवाद झाला. भागीरथीच्या वडिलांनी देवेंद्रजींच्याकडे विनंती केली की हा प्रसंग माझ्यावर आलाय तसं अन्यकडे बापावर येऊ नये, यासाठी ठोस पावलं उचलावी. ते उचललीच पाहिजे, ते उचलणारच आहेत. आणि त्यांची प्रमुख मागणी होती की हा घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे आणि त्यांना उज्ज्वल निकमच मोठी पाहिजे. या दोन्ही विषयाला तात्काळ मान्यता माननीय गृहमंत्री मोदींनी दिली आहे. म्हणजे आता विक्रांतीच्या भाषणातून मला समजलं की ठोस पावलं उचलली पाहिजे. याच्यापेक्षा तो असतात काय? म्हणजे राज्याचा गृहमंत्री उपमुख्यमंत्री तात्काळ सांगतात वडिलांना की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खर्च करू आणि उज्ज्वल निकमांना पण देऊ. तसा प्रस्ताव पण त्यांनी अमरीश कुमारांना बोलले, तसा प्रस्ताव पण जातोय. आणि स्वतः पुन्हा विक्रांतीचा मला काल मेसेज आला की तुमचा ट्विट पाहिला, तुमचा पेज पाहिला, पण त्यांची इच्छा की देवेंद्रजींनी ट्विट करावं. मी काल माननीय देवेंद्रजींशी बोललो, त्यांनी लगेच 10 मिनिटांमध्ये ट्विट पण केला. आणि ते काय ट्विट पूर्ण वाचला असाल तर त्यांनी स्पष्ट दिलं की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल आणि या संबंधामध्ये मी स्वतः उज्ज्वल निकमाशी बोलतो. मी तुम्हाला ट्विटचे स्क्रीनशॉट पण पाठवलेले आहेत. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त रसिकता का असू शकते. त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी या सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे. ती गंभीर दखल नाही, ते पावलं उचललेली आहे. मी रात्री स्वतः उज्ज्वल निकमांना फोन केला, पण त्याच्या मुलांनी फोन उचलला होता, त्यांच्याशी बोललो, त्यांना जरूर मिळालेला आहे. मी स्वतः काल अमरीश कुमारजींना बोललो, मगर साहेबांकडे तपास आहे, मगर साहेबांशी चर्चा झाली. पूर्ण आरोपी कुठे सुटणार नाही इतके कॉन्क्रीट पुरावे पोलिसांकडे आहेत. त्यामुळे या याच्यामध्ये आणखीन काही आरोपी शिल्लक आहेत का अशी मी विचारणा केली आहे. त्याच्यामध्ये आणखीन काय पाण्यामुळं कुठेपर्यंत जातात हे बघा, की अशा प्रकारे थोडं आणखीन काय आहेत का पुण्यामध्ये. आज आमच्या लातूरच्या मुलीवर आले, उद्या पुण्याच्या मुलीवर येईल, उद्या पुण्याच्या मुलीवर येईल. आज सुनेच्या कुटुंबावर, उद्या पवारच्या कुटुंबावर येईल, उद्या शिवच्या कुटुंबावर येईल, माझ्या कुटुंबावर येईल. तर हे येऊ नये यासाठी ठोस पावलं. आणि अमितेश कुमाराचं तुम्ही ऐकलं असेल नाव, महाराष्ट्रामध्ये जे स्ट्रिक्ट अधिकारी किंवा जे कणखर अधिकारी म्हणून आहेत त्यापैकी ते एक अधिकारी आहेत. त्यामुळं सगळ्याच या दुःखित जनतेला मी आश्वस्त करू इच्छितो की आपण सरकारवर विश्वास ठेवावा. जे मुलींच्या वडिलांची इच्छा होती सगळ्या इच्छा मान्य केलेल्या आहेत, ज्या आजच्या मोर्चेकरच्या वडिलांनी सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे हा विषय कृपया राजकारणात निघू नये. हा जो संवेदनशील विषय आहे, एका परिवाराचा विषय आहे, एका मुलीचा विषय आहे, कुटुंबाचा विषय आहे, आपल्या लातूरच्या कुटुंबाचा विषय आहे. हा छोटे कुटुंबाचा विषय नाही, लातूरकरांच्या कुटुंबाचा विषय आहे. त्यामुळं
सरकारवर विश्वास ठेवावा, पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवावा, आमच्यावर विश्वास ठेवावा. आम्ही सगळेजण इथं बसलेले अमित भाई आहेत, संभाजी भाई आहेत, खंदाडे साहेब आहेत, देवीदासजी आहेत, विक्रांतजी आहेत, सगळी मंडळी आहे. आम्ही सगळे या कुटुंबासोबत. अजूनही काय लागलं तरी आम्हाला तुम्ही हक्कानं सांगा. आणि हा माननीय अमित भाईंच्या मतदारसंघाचा म्हणून नाही, जिल्ह्यातला विषय, आपल्या नाकाचा विषय, हे जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना मान खाली घालण्याचा विषय. म्हणजे जर काय कधी झालं तर भैयांचा मतदारसंघ तिकडे असेलच, पण आम्ही काम करताना कधी मतदारसंघ कुठल्या बदलत नाही, कुठल्या जिल्ह्यातल्या बदलत नाही. आम्ही काम करताना सगळ्याचेच काम करण्याचा प्रयत्न करतो. हेही या ठिकाणी मला अतिशय नमूद करायचं आहे. म्हणून विक्रांतजी, सुळे कुटुंबासोबत आम्ही तुम्ही सगळेच आहोत.